इतिहासे प्रदीपेन मोहावर्ण घातिना लोक गर्भग्रह कृत्सन यथावत सप्रम प्रकाशितम देव देश धर्म. नमस्कार, मी मिहिर कुलकर्णी. स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने. सगळ्यात अगोदर ही पोस्ट बघा. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्याविषयी फार सूचक वाक्य एका पत्रात आलेलं होतं. ते म्हणजे श्रीमंत रावसाहेब गेल्यामुळे सर्वच फसल्यासारखे झाले आहे. वाघ गेला, सारी कोल्ही राहिली आता. अशीच काहीशी परिस्थिती दिवंगत गजाभाऊ मेंदळे यांच्या जाण्यामुळे झालेली आहे. पण कोल्हेकुई करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यांनी कितीही कोल्हेकुई केली तरी त्यांचा वाघ होऊ शकत नाही. चिलट्यांना कसं असतं की शेळ्या बुरशी चढलेल्या अन्नावर आपला गुजराण करायची सवय असते. आणि अशा चिलट्यापैकी एकाचं नाव आहे संजय सोनावणे, जे स्वतः आसमंतामध्ये आपल्या वज्रभाऊनी उंच उंच भरारी घेत दिवंगत गजाभाऊ मेंदळेंवर काय टिप्पण करणार. दादोजी पंत कोंडदेव यांच्या पुतळ्यावरून त्यांनी जे काही ताशेरे त्यांच्यावर ओढलेले आहेत ते अत्यंत हास्यास्पद आणि त्यांच्या विकृत मानसिकतेचं लक्षण दाखवतात. जातीय विद्वेषाचा उकिरडा फुंकणाऱ्यांना प्रकांड ज्ञान भंडाराने भरलेले पंचपक्वानरूपी भोजन कसं काय आवडणार आणि त्यांना ते माहिती तरी कसं असणार. सोनावणे यांना मला विचारायचं की हे अनेक लोक कोण आहेत जे तुम्हाला गजाभाऊ मेंदळेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी आग्रह करतायत. जास्त नको, अगदी 4-5 नावं सांगा. आणि त्यांनाही मला विचारायचं आहे की अशा रद्दीछाप पुस्तके लिहिणाऱ्या इस्माने मेंदळे सरांना श्रद्धांजली व्हावी ही कल्पना तरी तुमच्या मनाला कशी काय शिवते. आम्हाला तरी हा विचार सुद्धा असह्य वाटतो. नेहमीच काजव्याने सूर्याला प्रकाश दाखवावा हा आग्रह कशासाठी केला जातो. मागच्या वेळी असाच एक खोडसाळपणा सोनावणींनी केला होता. फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्यात त्यांनी म्हटलेलं, एका सावरकर भक्तानं मला आव्हान दिलं, सावरकरांसारखं एखादं साहित्य लिहून दाखवा. आता सावरकरांनी सुद्धा माझ्यासारखी एखादी थरारक कथा लिहून दाखवावी असं मी त्याला उत्तर देणार नाही. लिहिण्यामागचा आविर्भाव तर असा होता की आपण सिडनी शेल्डन, जॉन ग्रिशम अशा जगप्रसिद्ध लेखकांना घडवलेलं आहे. कोणीतरी उत्साहाच्या भरामध्ये येऊन माझी जन्मठेप या आत्मचरित्राचं नाव सुचवलं तर त्याला कादंबरी असं या इस्मानं संबोधलेलं होतं. तेव्हा पराकोटीचा बेशरमपणा मी पहिल्यांदा अनुभवलेला होता. अशा दरबारी आणि भुरटेगिरी करणाऱ्या लेखकांना इतिहासकार, विचारवंत बनवून आमच्या कपाळी मारलेला आहे. सावरकर नुसते कवी किंवा लेखक म्हणून जगले असते तर त्यांनी रहस्यकथा पण त्यांनी लिहून काढल्या असत्या आणि त्या सोनावणींच्या लिखाणापेक्षा जास्त दर्जेदार असत्या. कारण लिखाणातले सगळे प्रकार हाताळणाऱ्या सावरकरांमध्ये सोनावणींपेक्षा जास्त प्रतिभा आहे. खरं तर असं कुठल्याही महापुरुषासोबत एखाद्या भुरट्या इस्माचं नाव जोडणं हे खरोखरच खूप घृणास्पद आणि निंदनीय आहे. पण एकदा पर्याय नसतो. ॲटिट्यूड दाखवत सोनावणी म्हणतात की मी मेंदळेंना इतिहासकारच मानत नाही. मेंदळेंना इतिहासकार न मानणारे तुम्ही कोण? त्यांना प्रमाणपत्र द्यावं एवढी तुमची लायकी आहे का? लायकी आणि पात्रता खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आजपर्यंत पिवळ्या तद्दन फालतू रद्दीछाप कादंबऱ्या पाडणं एवढंच तुम्ही केलेलं आहे. आपल्या आयुष्यात तुम्ही किती कागद वाचले? मेंदळे सरांनी आपल्या उभ्या हयातीमध्ये जेवढे कागद वाचले तेवढे तुम्हाला आयुष्यात तरी बघायला जमणार आहेत का? तर आपली महती काय? वैदिक विरुद्ध हिंदू असा बिनबुडाचा वाद उकारणे. राम उत्तर प्रदेशमधल्या लोकांचा देव आहे, महाराष्ट्रातल्या लोकांचा देव विठ्ठल आहे, महाराष्ट्रातल्या लोकांचा रामाशी काही संबंध नाही असा बिंडोक शोध लावणं एवढीच आपली महती आहे. आजपर्यंत तुम्ही तेवढंच करत आलेले आहात. सोनावणींच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत वैदिक सनातनी हे लोक येत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत वैदिक सनातनी यांच्याबरोबर शीख, जैन, बौद्ध हे लोक सुद्धा येतात. दरवेळची ही सेम मॉडस ऑपरेंडी वापरली जाते. बेडेकर असोत, पुरंदरे असोत किंवा अलीकडचे गजाभाऊ मेंदळे. नेते गोडवे गातात, पुरस्कार देऊन सन्मानित करतात, कार्यकर्ते शिव्या घालतात, त्यांच्यावर शाई फेकतात आणि हे दरबारी इतिहासकार द्वेष आणि असूयेपोटी होणाऱ्या मूळव्याधीने कुंथत आणि कणत बसतात. आता खरोखर सोनावणी म्हणतात त्याप्रमाणे हे अनेक लोक आहेत का त्यांच्या आड लपून स्वतःचा द्वेषमूलक कंड शमवतात? कारण ज्या लोकांनी बेडेकर, मेंदळे, पुरंदरे यांच्या लिखाणाचा अभ्यास केलाय त्यांच्या लिखाणाची उंची ज्यांना माहीत आहे ते लोक कधीच खेडेकर, कोकाटे, गायकवाड, सोनावणे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आग्रह करणार नाहीत. सोनावणे म्हणतात त्याप्रमाणे एखादा कोणीतरी माणूस असेल, जर असेल तर ते नाकारायचं काहीच कारण नाही.
पण पुरोगामी बी ग्रेडी यांना राईचा पर्वत करून बोलायची सवय असते. त्यातलंच हे एक उदाहरण आहे. इतिहासासाठी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण ज्यांनी वेचला ते पुरंदरे, बेडेकर, मेंदळे यांना कधीच दरबारी इतिहासकारांच्या कौतुकाची किंवा प्रमाणपत्राची आवश्यकता नव्हती. तर असे हे दरबारी भुरटेगिरी करणारे जे लेखक आहेत, राजकीय पक्षाच्या दावणीला आणि नेत्यांच्या दाराला बांधलेले बाजारू लेखक आहेत, त्यांच्या प्रमाणपत्राची कौतुकाची त्यांना कधी आवश्यकता पडली नव्हती. आणि मृत्यूनंतर शिव्या आणि श्रद्धांजलीची सुद्धा त्यांना आवश्यकता नव्हती. कारण तुमच्या शिव्या नको आणि ओव्या नको अशी धारणा ठेवून हे लोक जगलेले आहेत. त्यामुळं अनेकांनी मला आग्रह केला वगैरे अशा ज्या कथा आहेत त्या पुढं तरी आता ऐकू नका, एवढंच विनंती करून मी थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.